चलो मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत एक नवीन आजी जिचा काही नादच नाही. द बिगेस्ट अचिव्हर एव्हर इन बॉडी बिल्डिंग शो इन ऑलिम्पिया ब्रो. आजींचं नाव आहे इरिस कायले समथिंग. पण भाई आजींचा रेकॉर्ड तोडू शकत नाही कोण. टोटल 11 मिस ऑलिम्पिया टायटल सोबत 7 मिस इंटरनॅशनल टायटल. कंपॅरिझनच नाही भाई. आज यांचा बॅक वर्कआउट ट्राय करू. वर्कआउटची सुरुवात होते फ्रंट लॅट पुल डाऊन पासून. पहिला सेट इज्जतीत मारलाय. बॉडी गरम झाल्यावर दुसऱ्या सेटला टाकला 80 किलो तिच्या आसला. कुतत पण फक्त 5च गेलं. बोलो भासू दे, कमीच करतो ना. परत 60 किलो केला, त्यात पण 8च गेले. मरू दे बोललो, आता काय जायचे नाही. म्हणून पुढचा सेट काकूनी सांगितला तिथंच बस आणि लो केबल रो मार. आज थोडी बेंचची हाईट वाढवली. ट्राय करून बघितला जमतय काय. जमतय भाई. मग काय केली कमर टाईट. कमर पे बेल्ट बांधने वाले हेवी वेट से नाही डरते. रागात वेट किती घेतला असेल अंदाज लावा. 60 किलोच घेतलाय, जास्त नाही घेतला. 4 चौघात उगाच इज्जतीचा फालुदा नको ना. तो 60 किलोच खेळताना तोंडाचे दशा बघ. आईच्या गावात जस काय 100 किलोच खेचतय. तोंड बघ. चासला ते 60 किलो पण हेवी वाटला रे. बासू दे, पुढचा सेट पण तोच मारताय. वर्कआउट करताना मला एवढी ताण लागतं भाई. 2 व्हेरिएशन मध्ये बिस्तर डबलच कापला. म्हटलं आता प्रोटीन आणलाय तो पितो. पण प्रोटीनच्या सोबतच मी युज करतो क्रिएटिन. आणि हा आहे न्यूट्राबेचा प्युअर क्रिएटिन. नवीनच पॅक होता, फोडायला बसलो. चायला यो बेल्ट लय मध्ये करतय रे. चल तिकडे पॅकेट फोडला. ह्याच्या आईला हाप पण चिपकला. हाडे फुकणीच्या. टपकनीशी एक स्कूप काढला, शेकर मध्ये टाकला आणि घटकायला लागलो. या प्रोडक्टला बाय करण्यासाठी आपला कुपन कोड युज करा, प्रणव10. काळजी करू नका, लिंक बायो मध्ये आपल्या. पुढचा व्हेरिएशन काकूनी सांगितला डंबल रोईंग मारायचे आपल्याला. पुन्हा एकदा कंबर कसली, कारण तुम्हाला पण माहिती आहे कंबर पे पट्टा बांधने वाले कभी हेवी वेट से नहीं डरते. हेवी करत घेतला 25 किलोचा डंबल आणि डंबल उचलतानाच फाटले हातभर. भाई या व्हेरिएशन मध्ये सीन कसा आहे माहिती आहे. जर वेट हेवी असेल ना तर लोड आपल्या दुसऱ्या हातावर पण येतो आणि संपूर्ण बॉडीचा पोस्चर मेंटेन करण्यातच अर्धी एनर्जी निघून जाते. आईला ही बघ अवस्था बघ माझी. डंबल ठेवतय कधी ना लोलतय कधी. तो बेल्ट पण नाही काढला हो, तसा झोपलो. बासो. पुढचा व्हेरिएशन होता आपला डेडलिफ्ट म्हणजे रॅक पुल भाई. टपाटप तयारी करून घेतली आणि 15 किलोच्या 2 प्लेट टाकून 100 किलो उचलायला सुरुवात केली. भाई या एक्सरसाइज मध्ये लोअर बॅक एवढी बेकार पेन करतं ना, असं वाटतं भाई सगळा वर्कआउट संपल्यानंतर ही एक्सरसाइज मारावी. पुढचा व्हेरिएशन मारताना लय कंबर दुखतं भाई. त्यानंतर आजी विचारते पुढचा व्हेरिएशन आहे एक ऑप्शनल आहे, मारतस काय. म्हटलं कोणता. टी बार रो. बासू दे, आपण बायसेप मारू. चला. बायसेपचा पहिला व्हेरिएशन घेतला केबल बार कर. लोअर बॅक मला थोडी फील होत होती, त्यामुळे मला पोस्चर नीट मेंटेन नाही करता आला. आजी बोलते खड्ड्यात गेला जो पोस्चर, टाक 50 किलो आणि खेच बायसेप. उसके बाद पुढच्या व्हेरिएशन मार्या महिने इझी बार कर. एवढा इझी होता, 20 किलो डायरेक्ट उचलला. त्यानंतर शेवटला आजी म्हणाली चल रे भोपल्या टुनुक. तिला बोलायचं होतं इन्क्लाइन डंबल कर मार. चुकून तिला जंगलातली गोष्ट आठवली. मी बोलो आजी बाद झाला आता, व्हिडिओचा टाइम संपला आला, मला पोजिंग करू दे. आज मी भाई आगली वेगळी पोजिंग करतो. इकडनं तिकडं इकडं काय धनुष्यबाण काय मारते ना काय करते. मजाच बघा तुम्ही. आज बाकी आजचा आपला पंप कसा आलाय मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट 100% ट्राय करा. आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो पण करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.